संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसनं कारवाई केली। 6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून काढल्याचं पत्रच रात्रीतून प्रसिद्ध केलं। आज पत्रकार परिषद घेत अपेक्षेप्रमाणे निरुपम यांनी काँग्रेसवर आगपाखड केली, पण यामध्ये ट्विस्ट आला तो मोहित कंबोज यांच्या एंट्रीनं। त्यामुळे आता निरुपम यांच्या समोर पर्याय काय, हातात धनुष्यबाण की कमळ, याविषयी जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट बघूया। संजय निरुपम काँग्रेसचे मुंबईतले फायर ब्रँड नेते, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, स्वभावात पत्रकारितेतली बंडखोरी, भाषेत बिहारी बाबूची धार। निरुपम बोलतात तेव्हा हातचा राखत नाही, एक घाव दोन तुकडे असा त्यांचा हिशोब असतो। काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर आज ते त्याच अंदाजात बोललेत की जो आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहेत त्यांनी सर्वप्रथम त्यांनी स्वतःच्या पक्षाला संपवला, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला संपवला। आता काँग्रेस पक्ष संपविण्याचा एक डाव ते रचत आहेत का? त्यांची मनात अशी इच्छा आहे की मुंबईमध्ये जो पॉलिटिकल स्पेस आहे अपोजिशनचा, त्या स्पेस मध्ये फक्त त्यांचा जो उबाठा ग्रुप आहे त्याचा हक राहिला पाहिजे। त्यासाठी ते प्रत्येक पक्षाला काटत आहेत, पण ही प्रक्रियामध्ये त्यांच्या स्वतःचा पण विनाश होईल एकदा, माझी अशी भाकीत आहे। महाराष्ट्राचे जो प्रमुख आहेत त्यांनी काय बोलला की मी निरुपमला भीक पण घालत नाही। तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख आहात आणि एवढा अहंकार, ओसाडलेली गावाची पाटीलकी चालवता तुम्ही। तुमचा गाव संपलेला आहे तरी तुम्ही पाटील, आम्ही प्रधान, आम्ही सरपंच, आणि जेव्हा सब कुछ तुमचा एक लुटलेला आहे तेव्हा तुम्ही एवढा अहंकार घेऊन का बोलता, कसं बोलता? माझ्या मनात हा प्रश्न आहे। टीका हकालपट्टी केली माझी, मी सच बोलत होतो, माझा सच काय होता, संघटन बचवायचं आहे। कालच मी असा एक निर्धार केला की आता सोडण्याचा वेळ आलेला आहे, आणि जेव्हा मी सोडण्याची तयारी करत होतो मला असं लोकांनी सांगितलं की ते तुमच्या विरोधात ते ऍक्शन घेणार। मी सांगितलं बाबा कशाला तुम्ही तुमच्या स्टेशनरी नष्ट करता तुम्ही। आज A4चा एक पेज त्यांनी बर्बाद केला माझ्यावर। मी सांगितलं की मी उद्या निर्णय घेणार। तो आज माझा निर्णय असा आहे की आता काँग्रेस पक्षामध्ये राहण्याचा काहीही उपयोग नाही। काँग्रेस पक्ष संपलेली पक्ष आहे। संजय निरुपम काँग्रेसवर असे बरसले, पण त्यांच्या पत्रकार परिषदेतून मोहित कंबोज यांच्या वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फोडलं होतं। निरुपम त्यावरही बोलले, किसी ने अपने घर का कचरा अगर रोड पे फेंका है तो क्या वहां पे दूसरे जो रेजिडेंट लोग होते हैं उस कचरे को उठा के घर पे ले आते हैं? नहीं, म्यूनिसिपैलिटी की गाड़ी आती है और वो कचरे को लेके डंपिंग ग्राउंड में डालती है। उसी प्रकार से कांग्रेस ने अपना कचरा संजय निरुपम को रोड पे फेंका है, तो इस कचरे को मेरी दरख्वास्त रहेगी कि डंपिंग ग्राउंड में डालिए, अपने पार्टी में अपने घर पे लाने की जरूरत नहीं है। ये जनाब मेरे बहुत पुराने मित्र हैं, आप चिंता मत करिए, उनसे मिलकर के मैं कर लूंगा। हाँ, मेरे पुराने कुछ लोग इस तरह की बातें करेंगे और करना भी चाहिए। जनतंत्र है, जनतंत्र में सबको अपनी अपनी बात कहने का हक है। आगे जाकर के कैसे सामंजस्य स्थापित करना है थोड़ा हम पर छोड़ दीजिए। काँग्रेसवर आगपाडख करणारे निरुपम मोहित कंबोज यांचा विषय मात्र थंडपणे घेतायत। यातूनच त्यांच्या पुढच्या भूमिकांचा अंदाज लावता येईल, कारण उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा निरुपमांनी यापूर्वी जाहीर केलेली होती। त्यात आता ते काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शिंदेंची शिवसेना की भाजप, निरुपम कुणाचा हात धरणार अशा सगळ्या चर्चा रंगल्यात। पण हा निर्णय निरुपमांसाठी सोपा नसेल। संजय निरुपम हे मूळचे बिहारचे आहेत। उत्तर पश्चिम मतदारसंघ हा तसा बहुभाषिकांचा। उत्तर प्रदेश आणि बिहारी मतदारही इथे मोठ्या प्रमाणात आहेत, पण ठाकरेंची शिवसेना इथे सुद्धा निरुपमांसमोर आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहे। अमोल भैया कीर्तिकर हे कमीत कमी 2 लाख मताचे जास्त मतांनी निवडून येणार आहेत। कारण असं आहे की अमोल भैया कीर्तिकर हे ग्रासरूटचे वर्कर आहे, संघटनमध्ये त्यांची खूप चांगली पकड आहे। आणि संजय निरुपम हे 10 वर्षापासून असफल राजनीतिज्ञ आहेत। 2014 ची निवडणूक हारले, 19 ची हारले। काँग्रेस पक्षामध्ये त्यांची कोणी सूत घेत नव्हता। काँग्रेस पक्षा
पक्षाचा जे हायकमांड आहे त्यांना सिरियस घेत नव्हता. ते सगळ्या कारणामुळे संजय निरुपमची स्वतःची काही ताकद नाही. संजय निरुपम यांचे विरोधक जरी त्यांना पाण्यात पाहत असले तरी सुद्धा संजय निरुपम यांचा आजवरचा प्रवास पाहता त्यांचा इतिहास हा संघर्षाचा राहिलाय, बंडखोरीचा राहिलाय, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. निरुपमांचा पत्रकार ते नेता असा प्रवास. निरुपम हे बिहारच्या रोहतास जिल्ह्यातले आहेत. कामानिमित्त पाटणा आणि दिल्ली असं स्थलांतर केलं. 1988च्या सुमारास मुंबईत पत्रकारितेला सुरुवात केली. दोपहर का सामनाचे कार्यकारी संपादक बनले. शिवसेनेने राज्यसभेत खासदार केलं. 2004 मध्ये सुनील दत्त यांच्या विरोधात निवडणूक लढवली, पराभूत झाले. 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले. काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवक्ते म्हणून काँग्रेसची भक्कम बाजू मांडली. 2008 मध्ये बिग बॉस मध्ये दिसले. 2009 मध्ये उत्तर मुंबईतून खासदार झाले. 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली, पराभूत झाले. 2019 मध्ये गजानन कीर्तिकरांकडून उत्तर पश्चिम मतदारसंघातून पराभूत झाले. दरम्यान लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का देणारे संजय निरुपम हे एकटे नाहीयेत. याआधी अशोक चव्हाणांसह बड्या चेहऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतलाय. काँग्रेसला रामराम करणारे नेते अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, अमर राजूरकर, राजू पारवे, अर्चना पाटील चाकूरकर, नामदेव उसेंडी, बसवराज पाटील. संजय निरुपम हे काँग्रेस सोबत नसणं हे जसं उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी नुकसान करणारं आहे, तसंच मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया सांगतेय की निरुपम यांची महायुतीमधली एंट्री सुद्धा वाटते तितकी सहज नाहीये. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये निरुपम यांच्या वाट्याला संघर्ष आहेच. आता त्या संघर्षात ते कमळ हाती घेऊन सामोरे जातात की पुन्हा हातात धनुष्यबाण घेतात, यावर बरंच काही ठरणार आहे. गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.